कमळे, काय झालं ग? निंगे मी किती बी काय बी केलं तरी आईचा विचार माझ्या डोसक्यातनं जाईनाच झालाय ग. मी असं कसं मान्य केलं का आई या जगातनं निघून गेली? तिच्या बाबतीत काही पुरावेच सापडले नाहीत ग, नुसतं तिच्या वस्तू सापडल्या एवढंच. निंगे माझी लई मोठी चूक झाली आहे बघ. मी हे कसं मान्य केलं ग? माझं मन सांगतंय का आई कुठेतरी जिवंत आहे ग. कमळे, देव कृपा करू आणि तुझं सगळं म्हणणं खरं ठरू. साईनाथ महाराज की कमळे, कुठे निघालीस तू? आय कमळे, तू लई विचार नको करूस कमळे. बरं ऐका, बाकीची मुलं पण येत आहेत हॉस्टेलमधली मदतीसाठी आणि अन्नपूर्णा आजी आणि राजन काका सुद्धा येत आहेत. मी जरा आतली तयारी बघतो, तुम्ही इथली बाहेरची व्यवस्था बघा. कमळी, कसला विचार करतेस? काय नाही. आईचा विचार करतेस ना? डोंट वरी कमळे, आपलं पोलिसांशी बोलणं झालंय ना, ते सुद्धा पुन्हा शोधणार आहेत आणि आपण सुद्धा शोधूया. तुम्ही वा पुढे, आम्ही थांबतो इथं. आम्ही आहे आतमध्ये. ये. अरे वा, ते बघ आजी बी आल्या. अन्नपूर्णे, आज तू अन्नदानाचा मोठा प्लॅन केला असेल ग, पण ही कामिनी आहे ना, ती तुला कधीच यशस्वी होऊ देणार नाही. तुझा प्रत्येक प्लॅन आता मी उधळून लावणार. कमळी, काय झालं ग? काय नाही आजी, मी म्हणलं होतं की नाही आजी, आजोबा लवकरच बरे होणार. ही बातमी ऐकून लईच आनंद झाला मला. खरं आम्ही घरीच येणार होतो, तुम्ही इथं कार्यक्रम ठेवला, म्हणलं इथंच भेटूया. बरं झालं बघ, ही सगळी यांची कृपा आहे. यांच्या तब्येतीत सुधारणा झाली, आता आणखीन सुधारणा व्हावी म्हणून तर आज आपण इथे पूजा आणि अन्नदान करतोय. काय रे, काय दिसत नाही काय? हा, ए कोण तू? आली आहे मोठी शिकवायला, रस्त्यात मध्ये का उभी राहिली आहेस? फुक्कटचं जेवायला आली आहेस ना? चल जाऊन तिथे बस. तिथे रस्त्यात काय उभी आहेस? ए एडी बाई आहे, चल आपलं जेवण सुरू होईल. ए शान्या, चल, शेवटचा दिवस आहे जेवणाचा. आजच्या कार्यक्रमात कसली बी कमी पडणार नाही, याची जबाबदारी आम्हा सगळ्या हॉस्टेलच्या आणि कॉलेजच्या पुरींची. आम्ही सगळं नियोजन बघतो. छान. आजी तुम्ही या आत, गुरुजी वाट बघतात. हो, चल. आई, हार आणि फुलं तिथेच राहिली, पैसे देऊन आलोय मी. थांबा, मी आणतो, तुम्ही वा. निंगे, कुठल्या दुकानात? 4 नंबरचं दुकान. ठीक आहे, या निंगे जा. हा, या आजी. दादा, ते काका होतं, त्यांनी फुलं घेतलेली की नाही? हां. नशीब गेली एकदाची. काय माझ्या राशीला लागली ही पूर. आज जर का मला माझा प्लॅन सक्सेस करायचा असेल ना, तर या कमळीच्या नजरेत येऊन चालणार नाही. काका, आजी मी बाहेर आहे. हां, मी बाहेर. या अन्नपूर्णाताई या.
साईनाथ यांना पुन्हा उभं राहण्याचं बळ द्या. त्यांना नीट चालता यावं, बोलता यावं हीच अपेक्षा आहे. आमच्या घरामध्ये सदैव सुख समाधान आणि शांती नांदू दे एवढंच मागणं आहे. आई मी जरा बाकीची तयारी बघून येतो. काका या माझ्याबरोबर, मी येतो तुमच्याकडे. दादा या या तिकडे ठेवा काय मावशी आहो. ठीक आहे, हे पोरींना आवरा लवकर. ऐका ऐका, मी काय म्हणतो इकडे लक्ष द्या. काय बी झालं तरी जेवणाची टेस्ट लईच भारी झाली पाहिजे. अन्नपूर्णा आजींच्या बरोबर लोकांनी तुमचं बी नाव काढलं पाहिजे. काय आवरा आवरा. हा, आणि कमी जास्त काय लागलं तर डायरेक्ट आम्हाला सांगायचं, आम्ही आहे इथंच. तो पंत, जेवणाची व्यवस्था कुठपर्यंत आली आहे? हे काय, भात लावला शिजायला, भाजीपाला चिरून तयार आहे. आमटी व्हायला 15 ते 20 मिनिटं लागतील. बरं ऐका, सगळेजण स्वच्छता राखा प्लीज. हायजीनमध्ये कॉम्प्रोमाइज नको. बरं बंड्या, मी पिण्याचं सेपरेट पाणी आणून ठेवलंय. जेवण बनवताना तेच वापरायला सांगतात. ठीक आहे. बाहेर लोक वाढत चालले आहेत, तेव्हा त्यांना रांगेत उभं राहा असं सांगायला पाहिजे. हां बरं, त्यांच्या बसण्याची पण सोय करायला हवी. काका मी बघतो ते, बंड्याला इथेच थांबू द्या. मी निंगीला घेऊन जातो. बरं निंगी ठीक. माझी कमळी खूप दुःखात आहे. त्यातून सावरण्याचं बळ दे तिला आणि तिची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्वीसारखीच तिला जिद्द दे. तू जा पुढे. हो आजी किती मनापासून प्रार्थना करते. साईनाथा, आजींच्या सगळ्या प्रार्थना पूर्ण कर. अरे महाप्रसाद कधी चालू होणार? कुठे आहे महाप्रसाद? अरे मित्रा थांब थोडा वेळ, होईल चालू. अरे पण इथं सोय कुठे आहे? एवढे जण होईल. दादा 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 आतमध्ये जावा, सगळ्यांनी घेऊन जावा. हा दादा आतमध्ये जावा. ए सावकाश, आत जावा सगळ्यांनी, आत जावा. गावच्या माझ्या आजीशी सतत गोड गोड बोलून तिच्या जवळ येत राहते. तुझा सेल्फिश मोटो कंप्लीट केल्याशिवाय तू राहणारच नाहीयेस ना. हे बघ अनिका, कोण किती स्वार्थी आहे हे देवाला चांगलंच माहिती. आणि मला तुझ्या संग वाद घालत. हॅलो, ओय गावच्या मी इथे बोलते. मला कमळे चल लवकर, बोलवलं. माहितीये तू फ्रीचं जेवण जेवायला आली आहेस. सेल्फिश तू, जी जी ग्रीडी गावच्या.